नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पंतप्रधानांचं महाराष्ट्रापेक्षा बिहारवरती अधिक प्रेम, फडणवीसांनीच सांगितली आतली गोष्ट, ठाकरेंचा आरोप। तर स्मार्ट मीटर व वीज दर वाढी विरोधात भाकपाचं सातत्य कायम, सुटीच्या दिवशीही तीव्र निदर्शने संपन्न, निवेदन गुरुवारी देणार। आता बघूया सविस्तर बातम्या। केंद्राचं पथक शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावरती आले आहेत। दगाबाजरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। 5 ते 8 नोव्हेंबर असे 4 दिवस ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी थेट गावातील पारावरती व बांधावरती जाऊन राज्य सरकारच्या धोरणांचं विच्छेदन करणार आहेत। आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो, आणि शेतकऱ्याची जी मागणी होती आज परत तुमच्यासमोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं। एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली, बरोबर आहे का चूक आहे? आणि जे थकीत कर्ज आहे, कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातला सगळं पीक तर गेलंच, खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसा घेणार? कारण जमीनच खरडून गेलेली आहे। मग आपलं दयावान सरकार त्याचा अभ्यास चालू आहे। मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं। कारण मला असं वाटलं की कधी नाही ते एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो। कोणी मागण्याची वाट नाही बघितली मी, ना कोणती समिती नेमली, कोण आलो होतं माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती? कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं। मग आता हे जे काय अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली ना, मी काय घरी नाही घेऊन गेली होती माहिती। सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे। मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती। मी काय खैरे साहेब, अंबादास आणि आपल्या सगळ्या लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन, सरकारी यंत्रणा वापरली। ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे। महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे। अभ्यास कसला करताय? परदेशी समिती नेमली, कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती आहे, पण मुद्दाम म्हटले परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार, कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात, मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गोळ लावला। कधीची तारीख दिली आता? 30 जून। आज महिना काय सुरू झाला? पहिलं कर्ज फेडले, फेडण्याची ताकद आहे। जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाले। बरं, मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही। जे काही पॅकेज, जे अर्धवट आहे म्हणजे नाहीच आहे पॅकेज, ही थट्टा आहे। कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येतात, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा। दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे आजच्या बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण जुबली पार्क कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने केली आहे। स्मार्ट मीटर हे भाजप सरकारच्या आदेशानेच लावले जात आहेत, याबाबत कुठलाच संभ्रम नसल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटलं आहे। काही लोक मुद्दामहून स्मार्ट मीटर लावण्याची भाजप सरकारचा संबंध नाही असा संभ्रम निर्माण करत जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। त्यामुळे भोळ्या जनतेने स्वतःची फसवणूक करून न घेता स्मार्ट मीटर हे महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या आदेशानेच लावलं जात आहे हे ध्यानात घ्यावं, असं आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज पुन्हा एकदा महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करून स्पष्ट करण्यात आलं। यावेळी भाकप राज्य काउन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी ॲडव्होकेट अभय टाकसाळ, कॉम्रेड जफर फजूल रहमान, कॉम्रेड राजू हिवळारे, कॉम्रेड रफिक बक्ष, माधुकर गायकवाड, किरण पंडित, एजाज शेख, लालबावटा रिक्षा युनियनचे शेख अमजद शेख पाशू, शेख फेरोज,
अतिश दांडगे, अभिजित बनसोडे, उमेश इंगळे, सय्यद मकसूद अली, शेख नूर, संतोष काळे, शेख वसीम, शेख सिकंदर, शेख इस्माईल यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. गेल्या 6 महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करीत आहोत. ज्या लोकांना असं वाटत होतं की स्मार्ट मीटर हे बंधनकारक नाही, आम्हाला आता मुख्य अभियंत्यांनी हे पत्रच पाठवलं आहे आणि या 14 ऑक्टोबर 2025 रोजीच्या या मुख्य अभियंता महावितरणच्या पत्राप्रमाणे त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक आहे. मग आता जनतेला माझा सवाल आहे की मुख्यमंत्री खरं बोलतायत का मुख्य अभियंता खरं बोलतायत? मुख्य अभियंता खरं बोलतायत, कारण मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाने ते काम करतात. स्मार्ट मीटर लावणं हे सरकारने बंधनकारक केलेलं आहे. तुमच्याकडे येणारे वायरमन हे मनाने काम करत नाहीत, तुमच्याकडे येणारे ठेकेदार हे मनाने काम करत नाहीत, सरकारच्या आदेशानं काम करत आहेत आणि त्यामुळं स्मार्ट मीटरच्या विरोधात तुम्हाला जनआंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपण महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता अवश्य यावे. आता आमच्याकडं हे बिलं यायला लागलेली आहेत. ज्यांना 2000 रुपयाचं बिल येत होतं त्यांना 8000 रुपयाचं बिल यायला लागलेलं आहे. यांचं मीटर फॉल्टी आहे, स्मार्ट मीटर हे फॉल्टी आहे असं त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि हे फॉल्टी मीटर असताना देखील त्यांना तसे बिल येऊ लागलेले आहेत. 45 हजाराचे, 50 हजाराचे दर महिन्याला बिल येऊ लागलेले आहेत. वाळूजला येऊ लागलेले आहेत, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये येऊ लागलेले आहेत. म्हणून सर्वांनी आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने आपली सगळी बाजूने कोंडी केलेली आहे, रस्त्यावर हे उतरावंच लागेल असं आवाहन मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सर्वांना करत आहे. रासायनिक खतांच्या दरामध्ये झालेल्या भाववाढी विरोधात तसेच अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपयाही अद्यापर्यंत जमा झाला नसल्याने खुलताबाद तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं. त्यांच्या मागण्यांबाबत एडियनसोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. नमस्कार, मी सतीश देवेंद्र लोखंडे. आज रोजी खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत तहसील कार्यालय खुलताबाद येथे आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी शासनाला निवेदन दिले की आपण आमची दिवाळी गोड करणार होतात, त्या दिवाळीचं काय झालं? आज 10 दिवस उलटून देखील आपण 1 रुपया देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकलेला नाही. त्याचप्रमाणे रासायनिक खतांचे भाववाढ करून एक प्रकारे आपण शेतकऱ्यांची थट्टा करत आहात, शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहात. तसेच डमडम तलाव हा वेरूळ परिसरातील एक मोठा तलाव असून देखील त्या तलावाचे बॅकवॉटर असलेले पाणी हे वर्षानुवर्षे तेथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचते आणि परिणामी स्वतःची शेती असून देखील शेतकऱ्यांना 1 रुपयाचे देखील उत्पन्न तेथून मिळत नाही. तसेच मौजे सहजतपूर या ठिकाणी गट नंबर 22मध्ये जे संपूर्ण गट हा पोट खराब्यामध्ये गेलेला आहे आणि परिणामी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यांना सिंचन विहिरीचा अर्ज करता येत नाही, त्यांना ठिबक सिंचनाचा अर्ज करता येत नाही, त्यांना साधा फळबाग लागवडीसाठी देखील अर्ज करता येत नाही. म्हणून आज रोजी सहजतपूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग 2मधून 1मध्ये करण्यासाठी आम्ही निवेदन दिले. येत्या 8 दिवसामध्ये शासनाने आणि प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन अतिवृष्टीची मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावी. नसता मी सतीश लोखंडे आणि तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव हे रास्ता रोको करतील आणि शासनाविरोधात एल्गार पुकारतील. धन्यवाद. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती बुधवारी रोजी उत्साहात धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली आहे. शहरातील सर्व गुरुद्वारांमध्ये जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं. यानिमित्त गुरुद्वारांवरती आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती. शीख धर्मांचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती निमित्ताने गुरु गोविंद सिंगपुरा येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. येथून सायंकाळी पारंपरिक पद्धतीने नगर कीर्तन मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, शक्ती प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, आकर्षक रोषणाईचे झुंबर, चित्तथरारक शस्त्र कवायतींच्या सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधलं. सकाळी श्री अखंड पाठ साहिब समाप्ती झाली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी मंत्री अतुल सावे, मनपायुक्त जी श्रीकांत यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित धर्मगुरूंनी गुरु नानकांच्या चरित्रावरती कीर्तन करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तर शीख
शीख बांधवांच्या वतीने गुरु गोविंदसिंगपुरा येथील गुरुद्वारामध्ये लंगरचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरविंदर सिंग भिंद्रा, उपाध्यक्ष जसपाल सिंग भूपसिंग एवराय, कोषाध्यक्ष इंद्राजित सिंग सत्यल, सचिव कुलदीप सिंग निहर आदींच्या परिश्रमाने कार्यक्रम पार पडला. तर मनिंदर सिंग यांच्या हस्ते अरदास पूजा करण्यात आली. समर्पण, सामाजिक दायित्व, आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळख असलेल्या शीख बांधवांकडून गेल्या 8 दिवसांपासून जयंतीची मोठ्या उत्साहात तयारी करण्यात येत होती. शहरामधील भाईसाहेब, भाई दयासिंगजी, भाई धरमसिंगजी गुरुद्वारा, धावनी मोहल्ला श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा, गुरु गोविंदसिंगपुरा, गुरु तेज बहादूर लंगर साहिबा, सिंधी कॉलनी आणि मिलिटरी गुरुद्वारा छावणी या ठिकाणी कीर्तन, लंगरसह विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नगर कीर्तनातील पारंपरिक वेशभूषा, शस्त्र प्रदर्शन, आकर्षक रोषणाईचे झुंबर, चित्तथरारक शस्त्र कवायतींच्या सादरीकरणाने शहरवासियांचं लक्ष वेधलं. गुरु गोविंदसिंगपुरा येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथून सकाळी 5 वाजता पंच प्यारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नगर कीर्तनात मिरवणूक समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शहरात मुख्य मार्गावरती गुरुद्वाराजवळ सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं. रात्री उशिरा धावनी मोहल्ला येथील भाई दयासिंगजी, भाई धरमसिंगजी गुरुद्वारा येथे नगर कीर्तनाचा समारोप करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा आणि महाप्रसादाचं वाटप, उत्साह आणि जल्लोषात पारंपरिक वेशभूषा गुरु गोविंदसिंगपुरा येथील गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथून सकाळी पारंपरिक पद्धतीने नगर कीर्तन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले. सदर ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 80 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडलं. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। मैं कुलदीप सिंह नीर, सेक्रेटरी गुरुद्वारा गुरु सिंह सभा उस्मानपुरा औरंगाबाद। हम बड़े फ़ख्र के साथ कह रहे हैं कि औरंगाबाद की सारी सिख संगतें बड़े प्यार और सत्कार के साथ गुरु नानक देव जी महाराज का 656वां सालगिरह बहुत प्यार और सत्कार से मनाया है। पिछले 2 महीने से यहाँ पर कीर्तन के, नगर कीर्तन के और लंगर के प्रोग्राम चलते आ रहे हैं और पिछले तकरीबन 20 दिन में अखंड पाठ साहब रखे गए और उनकी सपूर्ता की हुई है, उसमें भी लंगर की सेवा हुई है। ये जो प्रोग्राम सारे हैं ये हमारे को गुरु महाराज की इतनी आशीष है सिख कौम के ऊपर, इतनी उनकी मेहरबानी है कि हम लोगों को बड़ा फ़ख्र लगता है कि ये करने के। इसमें सबसे बड़ी चीज़ है कि गुरु नानक देव जी महाराज ने हमको 3 जो मंत्र सिखाए हैं, एक तो नाम जपना, कीरत करनी और वंड के छपना। नाम जपने का मतलब ये है कि गुरु महाराज की इबादत करो, उसका नाम जपो। उसके बाद जो है कीरत करना, मतलब ईमानदारी की कमाई करना, किसी का हक नहीं मारना, किसी के साथ धोखेबाजी नहीं करना। और फिर उसके बाद में लास्ट में बताया गुरु साहब ने कि वंड के छकना, यानी जो कुछ आपने कमाया है अगर आपके पास एक्सेस है और दूसरे किसी के पास कम है तो उसके साथ में बांट के खाना है। ये 3 जो हमारे को मूल मंत्र गुरु साहब ने दिए हैं, उसकी वजह से आप देखोगे दुनिया के किसी कोने में भी सिख लोग गए तो वो इसी तरीके से सेवा करते हैं। गुरु नानक देव जी महाराज जी के पिताजी ने आज से 550 साल पहला, जिस वक्त गुरु महाराज जवान हो गए थे, तो उनको रिक्वेस्ट करी कि भाई अब आप ये पैसे लीजिए और जाके कोई बिज़नेस शुरू करिए। 20 रुपये गुरु साहब को मिले, वो बाज़ार में गए सामान लेकर बिज़नेस शुरू करने के लिए, लेकिन वहाँ जाके देखा उन्होंने तो एक साधुओं का झुंड पता नहीं कितने दिन से भूखा बैठा था। उन्होंने अपने बिज़नेस को भूल के लंगर का सामान लाया और उन साधुओं की सेवा करी, उनको लंगर छकाया। घर पहुँचने के बाद पिताजी ने पूछा कि भाई आपने क्या किया है? उन्होंने कहा मैंने सच्चा सौदा किया। सच्चा सौदा मतलब जिस भूखे इंसान को, जिसको गरजमंद को मैंने लंगर छकाया है। और वो 20 रुपये में इतनी बरकत पड़ी कि लंगर की प्रथा चालू हो गई और दुनिया के किसी भी कोने में आप जाइए, जहाँ भी सिख गए हैं उन्होंने अपने खूबसूरत गुरुद्वारे बनाए और वहाँ पर लंगर की प्रथा रखी है। बरकत थी कि उसके इंटरेस्ट पे पूरी दुनिया में जहाँ भी सिख बस रहे हैं उनके लंगर का इंतज़ाम हो जाता है, पैसे की कहीं भी कमी नहीं आती है। और सबसे बड़ी चीज़ है हम किसी को रोकते नहीं है कौन सी जात का है क्या है। आपने देखा होगा गुरुद्वारे में 4 दरवाजे होते हैं, इसका मतलब चारों वर्ण के लोग यहाँ पर आ सकते हैं, किसी के लिए कोई रुकावट नहीं है। लंगर में भी कोई पूछते नहीं है कौन जात का है क्या है, हर एक को प्यार से इज्जत से हम लंगर छकाते हैं। ये हमारे धर्म की खुसूसियत है। मैं आपका बहुत शुक्रगुजार हूँ कि आप यहाँ पर आए। हमारा एक ही संदेश है कि इस वक्त भयानक समय चल रहा है, हमने सब ने मिलकर साथ में रहकर इज़्ज़त के साथ एक दूसरे की मदद करके अपना टाइम निकालना है।
यहाँ के किसी दूसरे को झुकाकर आप बड़े बनना है, वो पॉसिबल नहीं है। बड़ा वही है जिसके ऊपर गुरु का आशीर्वाद है। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जाति पाति का भेदभाव जिसने मिटाया, लंगर की सेवा जिसने पूरी दुनिया में चलाई, ऐसे महामानव हमारे धर्म गुरु पहली पातशाही धन धन श्री गुरु नानक देव जी के प्रकाश पुरब के अवसर पर आज सभी समाज के लोगों को, सभी देशवासियों को मेरी तरफ से, मेरे परिवार की तरफ से, सिख समुदाय की तरफ से, श्री गुरु तेग बहादुर एजुकेशन सोसाइटी की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आज जो उत्साह गुरु नानक देव जी के गुरुपुरब पे मिल रहा है, आप जैसे देख रहे होंगे यहाँ आज गुरुद्वारा परिसर में सभी समाज के लोग, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, बौद्ध समाज का हो, सिख समुदाय तो है ही, सारे समाज का लोगों का आज प्रतिसाद भव्य रूप में मिला है। लंगर का प्रोग्राम यहाँ चल रहा है, ब्लड डोनेशन का रक्तदान शिविर का भी आयोजन यहाँ उनके प्रकाश पुरब के अवसर पर रखा है। दूध की सेवा, पाव भाजी की सेवा, कुल्फ़ी की सेवा, भजिए जलेबी बूंदी की सेवा, लड्डू की सेवा, सारे अनेक प्रकार के अनेक लोग, अनेक समाज के लोग, बिरयानी की सेवा, हर जगह पूरे शहर में जिसकी ताकत जितनी है वो अपनी ताकत से हर तरफ सेवा लगी है। सारे लोगों को इसका वो मिल रहा है। और फिर से मैं आप तमाम लोगों को श्री गुरु नानक देव जी के प्रकाश पुरब पर हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। हाय, इथे शिफ्ट होतेस? हो, कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण। मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा। प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे, तू मला ऑफिसला सोड। बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं। तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती। नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती। तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते। माझं नाव गौरी मिराशी आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते। सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं। कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे। तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं। एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता, थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं। 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते। एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे। आता त्या तलावात पाणी दिसतंय, फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे, बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत। नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे, बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेला आहे। आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू। जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो
की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोइडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बीड जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने आज 5 नोव्हेंबर रोजी केली आहे. पथकात SVIP शर्मा, विशाल पांडे यांचा समावेश होता. पथकाने विविध गावांमधील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीचा अंदाजा घेतला. पथकाच्या दौऱ्यात नोंदवलेल्या नुकसानीच्या प्रकारानुसार अनेक ठिकाणी शेतीचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. दौऱ्याची सुरुवात बीड तालुक्यातील लिंबारोई येथून झाली, जिथे शेती, पीक आणि जमीन खरडून जाणं तसेच विहिरी गाळाने भरणं अशा स्वरूपाचं नुकसान आढळलं. शिरूर कासार तालुक्यातील येलवाडी येथे पूल आणि रस्ता वाहून गेल्यामुळे दळणवळणाचं मोठं नुकसान झालं आहे. कोरेगाव, घाटपिंपरी, देवळाली येथे देखील जमीन खरडून जाणं आणि शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. घाटपिंपरी येथे जमीन खरडून जाण्याचे तर देवळाली येथे फळबाग नुकसानीचे मोठे प्रमाणात नुकसान असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलंय. पाहणी दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव, वसीमा शेख, तहसीलदार चंद्रकांत शेवळे, वैशाली पाटील, सुरेश घोळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पथकाने आज बीड, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत गावांमध्ये शेतजमिनीवरील गाळ, रस्त्यांवरील भगदाडे, नाले, ओढ्यांचं तुटलेले बांध तसेच घरांची पडझड, विद्युत पुरवठा नुकसान आदी प्रकार पाहिले. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. राज्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यमापन करण्यासाठी हे पथक जिल्ह्यात आलं होतं. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीमध्ये शेतजमीन वाहून जाणं, धरणांचं पाणी ओसंडून वाहणं, दगावलेली जनावरे, घर व रस्ते यांचं नुकसान या सर्व बाबींची पाहणी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक सुभाष साळवे यांनी केंद्रीय पथकात सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचं नुकसान होऊन मनुष्य व पाळीव जनावरांचं देखील जीवितहानी झाली आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्र सरकारच्या पथकाने ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात पाहणी केली. या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव कदर्प पटेल, ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता. परांडा तालुक्यातील खासगाव येथील व वाघेगव्हाण या गावांना भेटी दिल्या. खासगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शहा यांच्या शेतीची पाहणी केली. उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं नुकसान झाल्याचं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितलं. पथकाने उल्फा नदीच्या पुलावरून नदी पात्राची पाहणी केली. वाहेगावान येथील नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची पाहणी केली. तसेच सीना नदीच्या काठावरून पूरबाधित ग्रामस्थांकडून पूरस्थितीची माहिती घेतली. या दोनही गावांना पथकाच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रवैयाह डोंगरे, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आडे, तहसीलदार मनीष काकडे, प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची उपस्थिती होती. महापालिका झोन क्रमांक 8 सातारा देवळे येथील झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 1:30 वाजता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद शाहनूर हमवी कादरी येथे पेशकशी चादर गुल तनावले व तबरुक कार्यक्रमाने झाली. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता भगवान बाबा अनाथ बालिकाश्रम येथे रक्तदान शिबिराचं उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य जोशी तसेच बालिकाश्रम संचालिका कविता वाघ यांच्या हस्ते संपन्न झालं. या प्रसंगी मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान योद्धा म्हणून कार्य केलं. तसेच फवारणी कर्मचारी शेख तय्यब अनवर, विशाल पंडित, मनोज जगधने, प्रतीक नरवडे, भारत वाघ, रामनाथ रोकडे तसेच नागरिक अमृता धन आणि शेख शाहरुख, अजमत पठाण, शेख अहमद यांना ड्रेस वाटप करून गौरवण्यात आलं. दुपारी 3:30 वाजता शेख अनवर यांनी भगवान बाबा अनाथ बालिकाश्रम येथे अनाथ मुला-मुलींसोबत केक कापून स्नेहभोजन देऊन वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर आदित्य जोशी, वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर कविता वाघ घुगे, संचालिका बालिकाश्रम, मलेरिया पर्यवेक्षक रत्नाकर साबळे, सचिन उपदेशी सय्यद फईम तसेच घाटी टीम मधील समाजसेवक अनुसया घोगरे, सुनीता बंकर, डॉक्टर मयुरी राजपूत, डॉक्टर सपना यादव, सुमन धुळे, आदिती पवार, बबन वाघ, रवी कांबळे, मेघराज बेग आणि बालिकाश्रमातील सारिका घुगे, आरती शिरवळकर, स्नेहल काळे, रुपाली गायकवाड, अतुल घन, आशा वर्कर कविता मोकाशे, सुनीता गांगवे, रजिया इनामदार, जमील इनामदार, मथुरा रेसवाल, सिक्युरिटी गार्ड रंजनी गांबळे, राहुल म्हात्रे आदी मान्यवरचा पण सन्मान ट्रॉफी शॉल देऊन सत्कार करण्यात आला.
या शिबिरात एकूण 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शेख अनवर शेख दादाभाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेना युवा सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास केराळा सर्कलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होईल त्या दृष्टीने प्रत्येक जागेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पूर्ण तयारीने कामाला लागा, असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केलं होतं. केराळा सर्कलमध्ये यावेळी निश्चित बदल दिसेल. या सर्कलमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, संचालक तथा शिवसेना सर्कल प्रमुख नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, हानिफ मुलतानी, सुखदेव जाधव, संजय डमाळे, अक्षय मगर, मीराबाई शिंदे, गवालीच्या सरपंच भागुबाई रमेश शिंदे, जमीर मुलतानी, सुरेश आहेर, बाळू दौगे, दिलीप जाधव, सुखदेव भागवत, सुभाष लोणकर, सुरेश आहेर, पाराजी वाहटुळे, शिवनाथ महाराज फुके, काकासाहेब कळम, परमेश्वर जिवरक, शेख असलम, अमित कळम, बबनराव दाभाडे, राजेंद्र खरात, शिवाजी दाभाडे, अमोल खेत्रे, बबनराव जयवळ, गजानन जयवळ, सुभाष खरात, गुलाबराव मिरगे, नामदेव पांढरे, अंबादास दाभाडे, लक्ष्मण दाभाडे, गणेश जमधडे, सोनू जयस्वाल यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पंतप्रधानांचं महाराष्ट्रापेक्षा बिहारवरती अधिक प्रेम, फडणवीसांनीच सांगितली आतली गोष्ट, ठाकरेंचा आरोप. तर स्मार्ट मीटर व वीज दर वाढी विरोधात भाकपाचं सातत्य कायम, सुटीच्या दिवशीही तीव्र निदर्शने संपन्न, निवेदन गुरुवारी देणार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.